मध्यंतरी तुम्हाला एक धमकीचं लेटर पण आलं होतं. त्याच्यामध्ये फार इंदिरा गांधींचा सुद्धा उल्लेख केला होता. त्यांची सिक्युरिटी बदलून सुद्धा त्यांना संपवण्यात आलं. खरं तर ते चुकीचं होतं. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये अजिबातच जातीय तेढ निर्माण होईल कुठल्याही समाजामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा कार्य हे कधीच झालेलं नाही आहे 6-7 वर्षामध्ये. आणि असं काही नसतानासुद्धा ज्या पद्धतीने ते पत्र आलं होतं, पण मी पण त्याला दुर्लक्ष केलं. कुठेतरी आपली एक जबाबदारी आहे, आपण पोलिसांना कळवलं पाहिजेत की बाबा असं असं पत्र मला मिळालं. तेवढं मी ते केलं. बाकी नंतर मला पोलिसांनी म्हणजे प्रशासनाकडनं सिक्युरिटी पण दिली होती. मी ती सिक्युरिटी पण नाही घेतली. 8 दिवस पाहिलं ते घेऊन, पण ते मला काही योग्य नाही वाटलं. म्हणजे स्वतःच्याच मतदारसंघामध्ये ज्याला आपण कुटुंब म्हणतो, त्या मतदारसंघामध्ये फिरताना सिक्युरिटी घेऊन फिरणं, हे काही मला बरं वाटत नव्हतं. पत्र मिळाल्यानंतर एक 8-15 दिवसानंतर माझा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातच मी सांगितलं की बाबा हे सिक्युरिटीची काही मला मतदारसंघामध्ये आवश्यकता नाही आहे. मतदारसंघातले लोक म्हणजे सगळा माझा परिवार आहे आणि त्यांच्याकडनं मला कसलीही धोका किंवा इजा होणार नाही. कोणी असेल माथे फिरू, त्याने ते लिहिलं असेल म्हणून आपण सोडून देऊयात तो विषय किंवा दुर्लक्ष करूयात. क्या बात. तसा तो विषय दुर्लक्षित केलेला आहे.